नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, तुम्ही हे झाड बघितलंच असेल, तर हे झाड आहे कोड्याचं। तर इथे बघा, कोड्याची छान अशी पांढरी शुभ्र फुलं आलेली आहेत। तर मी आज कोड्याची फुलं इथे मॉर्निंग वॉकला आलेली आहे। तर इथे मॉर्निंग वॉकला इथे भरपूर प्रमाणात कोड्याची झाडं आहेत। तर कोडा ही बहुउपयोगी अशी वनस्पती आहे, जी प्रामुख्याने कोकण, महाराष्ट्रातील डोंगराळ भागात आढळते। या वनस्पतीला मार्च ते जून महिन्यात पांढऱ्या शुभ्र रंगाची फुले येतात। उन्हाळ्याच्या दिवसात पांढऱ्या शुभ्र रंगाची फुले या झाडाला येतात, ज्याला कोड्याची फुले म्हणतात। तुम्ही बघू शकता की जी पांढरी शुभ्र अशी फुलं, आणि कोड्याची फुलं ही औषधीसुद्धा आहेत। ही कोड्याची फुलं अत्यंत औषधी आहेत आणि गुणकारीसुद्धा आहेत। पोटाच्या विकारावर आणि त्वचा विकारासाठी, वात विकारावर सुद्धा खूप उपयोगी आहे। ह्या झाडाची साल, मुळाचा सुद्धा खूप उपयोग केला जातो। पूर्वीची लोकं किंवा जुनी लोकं लहान मुलाला जर पोटात गॅस झाला असेल, पोट साफ होत नसेल तर हे कोड्याचं मूळ उघळून देत होते। तर इथे बघू शकता, अगदी छान अशी सुंदर पांढरी शुभ्र फुलं आलेले आहेत। छान असे आपण फुलं काढून घेणार आहोत आणि भाजी करणार आहोत। इथे सापाचं घर आहे, तुम्ही बघू शकता। निसर्गाची निर्मिती किती सुंदर अशी छान आहे, आणि हे मुंग्यांनी वारूळ केलेले आहेत, पण म्हणतात सापाचं घर आहे। तर इथे मी सर्व फुलं काढून घेतली, स्वच्छ अशी पांढरी शुभ्र फुलं काढून घेतलेली आहेत। इथे बघू शकता, छान अशी सर्व फुलं खोडून घेतलेले आहेत आणि एका पातेलीत काढून घेते। स्वच्छ अशी पाण्यात धुवून घेत आहे। पाण्यात धुवून घेतल्यावर लगेचच गॅसवर मी पातेली ठेवली, आणि ही फुलं खायला थोडी तुरट कडवट असतात, त्याच्यामुळं ही फुलं आपण उकडून घेणार आहोत। तर इथे गॅसवर मी पातेली ठेवते आणि इथे ही सर्व फुलं छानपैकी धुवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता किती छान पांढरी शुभ्र अशी ही फुलं दिसत आहेत। इथे एका पातेलीमध्ये मी काढून घेते आणि गॅसवर 5 मिनिट उकडून घेणार आहे। छान तुम्ही बघू शकता। तोपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका। तर इथे मी गॅसवर पातेली ठेवली आणि फुलं छानपैकी उकडून घेणार आहे। इथे झाकण ठेवते, 5 मिनिट आपण उकडून घेणार आहोत। तोपर्यंत इथे चटणी करून घेऊया। तर इथे बघू शकता, इथे खुरासने 1 वाटी घेतलेली आहे, छोटी वाटी, अर्धी वाटी शेंगदाणे, तीळ घेतलेले आहेत 2 चमचे, बडीशेप 2 चमचे, कांदा 1 मोठा कापून घेतलेला आहे, लसूणाच्या 10-12 पाकळ्या, लाल मिरच्या 4-5 आणि मीठ, एवढं साहित्य घेतलेलं आहे। इथे गॅसवर कढई ठेवलेले आहे। इथे हे काळे खुरासने, काही ठिकाणी याला कारळं म्हणतात, तर आमच्याकडे खुरासने म्हणतात। तर हे खुरासने मी छान असे भाजून तडतड करेपर्यंत भाजून घेणार आहे। त्यामध्ये लगेचच इथे शेंगदाणे टाकून घेणार आहे, बडीशेप 2 चमचे टाकून घेणार आहे, तीळ घेतलेले आहेत अर्धी वाटी, शेंगदाणे, लसणाच्या 10-12 पाकळ्या, लाल मिरच्या, सर्व साहित्य आपण भाजून घेणार आहोत आणि ह्याची चटणी करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता, छान आपली चटणीसाठी हे साहित्य मी भाजून घेणार आहे आणि खूप छान अशी चवदार कोड्याच्या फुलांची भाजी तयार होते। इथे सर्व साहित्य भाजून झालेलं आहे। इथे बघू शकता, मी थंड करून घेते आहे आणि इथे मिक्सरचं भांडं घेते। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात चटणी करून घेणार आहे। इथे छानपैकी आपण बारीक चटणी करून घेणार आहोत। तोपर्यंत उकडलेले फुलं मी चाळणीमध्ये गाळून घेते आणि थंड होऊ द्यायचे आहेत। तर इथे फुलं मी गाळून घेतली आणि थंड होऊ द्यायचे आहेत आणि पिळून काढायचे आहेत। तर इथे मी गॅसवर चटणी आपली तयार झालेली आहे, बघू शकता। छान अशी खुरासण्याची चटणी तयार झालेली आहे। त्यामध्ये लसूण, तीळ, शेंगदाणे, बडीशेप, अत्यंत छान असा सुगंध आलेला आहे। ही चटणी
खूप पौष्टिकसुद्धा आहे आरोग्यासाठी. तर इथे चटणी आपली तयार झालेली आहे. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. 2-3 चमचे छान तेल टाकलं आणि तापून घेणार आहे. तोपर्यंत मी फुलं बघा उकडलेली फुलं पिळून घेतली. त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे जेणेकरून आपलं कडवटपणा फुलातला निघून जाईल. आणि इथे मी फुलं पिळून घेतली आणि असं छान असं बघा छान दिसत आहेत. आणि हे औषधी भरपूर गुणधर्माने फुलं आहेत. तर इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. जिरं 1 चमचा टाकून घेते. कढीपत्त्याची पानं टाकून घेतली आणि छान तडतडेपर्यंत आपण जिरं परतून घेणार आहोत. इथे हिंग 1 चिमूटभर टाकून घेतलं. 1 वाटी कांदा टाकून घेतला. छान कांदा परतून घ्यायचा आहे. अगदी मऊ होईपर्यंत कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा लालसर झाला की त्यानंतर लगेचच आपण त्यामध्ये फुलं टाकून घेणार आहोत. इथे मी उकडलेली फुलं टाकून घेते. तर बघू शकता इथे छान अशी फुलं आपले भाजी तयार होणार आहे. आणि मी जी खुरासण्याची चटणी केलेली ती त्यामध्ये फुलांमध्ये टाकून घेते. तुम्ही बघू शकता अगदी छान भाजी आपली तयार होणार आहे. त्यामध्ये थोडंसं मी चटणीमध्ये मीठ टाकलंच होतं पण थोडंसं मीठ थोडंसं चिमूटभर टाकून घेतलं आणि परतून घ्यायचं आहे. छान अशी 2 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे कारण आपण उकडून घेतलेली आहेत फुलं. तर बघू शकता छान आपली भाजी रेडी झालेली आहे. अगदी ही गुणकारी रानभाजी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. तर आपली भाजी तुम्ही बघू शकता छान अशी टेस्टी भाजी तयार झालेली आहे. पहिली रानभाजी आहे. तुम्हीही करून बघा. तोपर्यंत बाय बाय.